माझं काहीच फिगर आउट होत नाही की कुठे इन्व्हेस्ट केलंय, मी कुठच्या बँकेत जाऊ, आता त्याच्या नोकरीच्या नंतरच्या फॉर्मॅलिटीज मी कुठे सेट करू, डेथ सर्टिफिकेट कुठनं मिळवू. बघ आता याच्यात 3 प्रकार आहेत. पहिला जो आपण डिस्कस केला ज्याच्यामध्ये पार्टनर हयातच नाही, ओके, म्हणजे वैधव्य, त्यातून आलेलं एकाकीपण. दुसरं तू म्हणतोयस की म्युच्युअल सेपरेशन, ज्याच्यामध्ये दोघांचाही हा डिसिजन राहतो का मला तुझ्यासोबत नाही राहायचं बुवा, ओके, बट दे आर स्टील देअर, दे कॅन गो बॅक टू इच अदर जेव्हा त्यांना असं वाटेल की, कारण तो त्यांचा म्युच्युअल डिसिजन असतो की मला सेपरेट व्हायचे, आम्ही एकत्र राहू शकत नाही. आणि तिसरा प्रकार जेव्हा तू म्हणतोस की इच्छेविरुद्ध लादला गेले असले, ओके, मतभेद आणि मनभेद या 2 गोष्टी आहेत, ओके. मतभेद किंवा मनभेद या दोन्ही गोष्टी डिवोर्समध्ये होऊ शकतात. नमस्कार, डू ओरिजिनल मध्ये तुमचं स्वागत आहे एका नव्या फ्रेश पॉडकास्टमध्ये. नुकताच आपण एक कोकण रेल्वेवरती पॉडकास्ट केला, त्याला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिलाय. पण तो होता ती अशी समस्या आहे की ती सामाजिक समस्या आहे, की ती एक सगळ्या लोकांना, एका समाजाला नाही तर एका कम्युनिटीला नाही तर संपूर्ण तो जो कोकण विभाग आहे त्यांना तो फेस करावी लागते, अशी ती समस्या आहे आणि असा तो टॉपिक होता. पण आज जी समस्या, आज जो टॉपिक आम्ही घेऊन आलोय, हा टॉपिक ऐकायला छान वाटतो बऱ्याचदा, की कारण तो कोणाच्या तरी आयुष्यात झालेला असतो, जो माझ्या घरापर्यंत, माझ्या उंबरठ्यापर्यंत आला नाहीये ना, तोपर्यंत तो ऐकायला छान वाटतो. पण जेव्हा तो टॉपिक, ती समस्या जेव्हा माझ्या घरामध्ये इन करते, माझ्या उंबरठ्याला येते किंवा माझ्या जवळच्या, अतिशय जवळच्या व्यक्तीच्या आयुष्यात येते, तेव्हा त्या विषयाचं गांभीर्य, तेव्हा त्या टॉपिकचं, त्या समस्येचं गांभीर्य आपल्याला कळतं आणि मग ती जी चर्चा असते ती दबक्या आवाजात कुठेतरी करायला सुरुवात होते. पण हा दबका आवाजच आपल्या पूर्ण आयुष्याला कलाटणी देतो आणि एक वेगळं वळण घेतो. तर हे सगळं कसं घडतं, कुठे घडतं, का घडतं, याच्यावरती डिस्कशन करण्यासाठी, याच्यावरती मुळात हा पॉडकास्ट म्हणजे ही चर्चा आहे एका समस्येवरती, ज्यातून तुम्ही बाहेर पडणं, त्या चाकोरीतून बाहेर पडणं खूप गरजेचं आहे. आज आपल्या स्टुडिओमध्ये आहे डॉक्टर मेघा विश्वास. मेघा, मी अरे तुरे करेन या पॉडकास्टमध्ये, कारण की तो विषय जवळचा आहे आणि तू पण तेवढ्या जवळची आहेस. एक आम्ही तुला इंट्रोडक्शन करून द्यायचं, एक फॉर्मॅलिटी म्हणून इंट्रोडक्शन करून देतो, असं की मेघा खूप उत्तम अभिनय करते, मेघा खूप वर्षापासून व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहे आणि हे सगळं असलं तरी एक IT प्रोफेशनल आहे. आणि ह्या व्यतिरिक्त हे तिचं एक छंद असेल किंवा काम करण्याचं साधन असेल, नोकरी करण्याचं साधन असेल. मात्र यातून एक वेगळी मेघा घडत गेली आहे या दरम्यानच्या काळात, ती म्हणजे अशी की डॉक्टर आता यंग विडो कम्युनिटीची स्थापना करणारी पहिली महिला डॉक्टर आहे. आणि आता तिला हे का करावं असं वाटलं, एवढं सगळं छान करिअर, सगळं छान छान चालू असताना या कम्युनिटीसाठी किंवा या लोकांसाठी काम करावं असं का वाटलं, हे आपण या पॉडकास्टच्या माध्यमातून ऐकणार आहोत. काय सांगशील की हा तुझा प्रवास नेमका सगळं छान सुरू असताना या टप्प्यावरून तू वळण का घेतलंस? सगळ्यात आधी तर धन्यवाद. खूप छान शब्दात तू एकतर ओपन केलंयस पॉडकास्ट आणि अशाच पद्धतीचं ओपनिंग असणं गरजेचं होतं. डू ओरिजिनल्सचं पण आभार की असे टॉपिक घेऊन तुम्ही येताय आणि जेन्युइनली मला वाटलं की हे पोचलं गेलं पाहिजे लोकांपर्यंत. आता तू म्हणलास की माझी चांगली नोकरी चाललेली IT मध्ये, बाकीचे पण काही ऍस्पेक्ट्स आहेत, अभिनय, व्हॉइस ओव्हर, आणि अचानक या क्षेत्रात कुठे यावंसं वाटलं. एकतर डॉक्टर म्हटलं की मेडिकल फील्डशी संबंधित नाहीये, बट आय हॅव डन माय डॉक्टरेट इन पॉझिटिव्ह सेल्फ इमेज मॅनेजमेंट, इफेक्टिव्ह अँड हॉलिस्टिक अप्रोच टू इट. आणि वेगळाच विषय अर्थात तो मी ज्या घटनेमुळे मी याकडे वळले त्याच्या आधीच तो सब्जेक्ट मी सिलेक्ट केला होता. आय डोंट नो आता हे कोइन्सिडेंटली झालं की काय, पण मुळात या गोष्टीकडे येण्याचं कारण की मी स्वतः विडो आहे, कोविड विडो आहे. बेसिकली मी 2021 मध्ये जेव्हा सेकंड वेव्ह आली होती तेव्हा आय लॉस्ट माय हजबंड टू कोविड अनफॉर्च्युनेटली. आणि मग त्यानंतर मला स्वतःला जे चॅलेंजेस येत गेले, म्हणजे ऑल्दो आय वॉज वेल एज्युकेटेड, आय वॉज इंडिपेंडेंट फायनान्शियली, तरी सुद्धा भावनिक स्तरावर जे प्रॉब्लेम्स येत गेले, प्रॉब्लेम्सपेक्षा सुद्धा मी म्हणेन की म्हणावा तितका सपोर्ट आपल्याला मिळत नाही. आणि बाकी सगळं जरी आपण करत असलो ना, तरी जर तुम्ही इमोशनली कुठेतरी खच्ची होत असाल किंवा तुम्हाला तेवढा सपोर्ट जर मिळत नसेल, तर बऱ्याच गोष्टींवर परिणाम होतच असतो त्याचा. कारण तुमचं मन जर प्रसन्न तर तुम्ही बाकीच्या गोष्टी करू शकता. आणि जेव्हा अशी अचानक वेळ येते
की सगळं चांगलं असता असता अचानक नवरा किंवा बायको जातीये कुठच्या तरी रिझनने, आणि मग काय करावं हे कळतच नाही. अशा वेळेला तुम्हाला बाकीच्या गोष्टी, तर मी नेहमीच सांगते, माझ्या सेशन्समध्ये सांगते, पॉडकास्टमध्ये पण सांगते, की बाकीच्या गोष्टी तुम्हाला पुल कराव्याच लागतात, कारण इलाज नसतो. पण मग या सगळ्या दरम्यान तुमच्या इमोशनल वेलबिंगचं काय, किंवा तुम्हाला जो इमोशनल सपोर्ट हवा असतो त्याचं काय, आणि किती काळ आजूबाजूची लोक तुम्हाला सपोर्ट करणार इमोशनल वेलबिंगमध्ये. आय एम नॉट टॉकिंग अबाउट अदर थिंग्स. तर ते जेव्हा मी स्वतः त्यातनं जात होते ना, तेव्हा मला हे खूप हिट झालं की असं कोणीतरी हवं की जे आपल्याला समजून घेईल. एका लेवलपर्यंत तुम्हाला तुमचे घरातले किंवा जवळचे सुद्धा घेऊ शकतात समजून, पण प्रत्येक टप्प्याला, म्हणजे तुमच्या आयुष्यातली एक व्यक्ती तुमचा बेटर हाफ म्हणतो ना, तुमचा अर्धा हाफच गेला म्हटल्यावर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक टप्प्याला तुम्हाला चॅलेंज येतात. ते डिस्कस करायला तुमच्याकडे कोणीच नसतं, आणि सेल्फ टॉक तर आपण करतच असतो, पण नाही मिळत त्याची उत्तरं, कारण तेव्हा आपल्याला शेअरिंग आणि केअरिंग हे इम्पॉर्टंट असतं. सो मला ते इतकं जास्ती हिट झालं की असं कोणीतरी पाहिजे की या समस्या ऍड्रेस करायला, किंवा कोणीतरी मी आहे असं सांगणारं, ऐकून घेणारं पाहिजे. आणि मग त्यातून जसं मी तुला मगाशी म्हटलं की माझा वेलबिईंगशीच रिलेटेड रिसर्चचा टॉपिक होता, कारण मी IT मध्ये जरी असले तरी मी लर्निंग अँड डेव्हलपमेंट या डिपार्टमेंटला लीड करते, आणि त्याच्याशी रिलेटेडच माझा हा टॉपिक आहे की इमेज कन्सल्टेशन किंवा सकारात्मक स्वयंप्रतिमा हा सिलेक्ट केला गेलाच होता, आणि मी त्याच्यात एनिवे रिसर्च करत होते. पण नंतर हे जेव्हा हिट झालं तेव्हा आता मी अशा स्टेजला आले होते की मी आता सोडून देते, आता मला रिसर्च नाही करायचं, कारण मी 2018ला एनरोल केलं होतं आणि होत आलेलं 3-4 वर्ष गेलेली, आणि हे झालं. मग त्याच्यात मी अजून एक पैलू जसा जसा विचार करत गेले, कारण पहिलं वर्ष जे असतं, फर्स्ट इयर आफ्टर द लॉस, ते तुम्ही जर तर कल्पना काय झालं असेल, ती ॲगनी असते, खूप सॅडनेस असतो, ह्याच्यातच जातं. आणि मग दुसऱ्या जसं जसे दिवस जातात तसं देन यू स्टार्ट फेसिंग द रियालिटी, तेव्हा तुम्हाला बाकीचे जे सेकंडरी लॉसेस बाकीचे त्याचे विचार करायला लागतात, म्हणजे बाकीच्या सेटलमेंट्स, हे सगळं करता करता तेव्हा माझ्या डोक्यात हा विचार आला की आय हॅव बीन फेसिंग दिस, आणि माझ्याकडे कोणीच नव्हतं. आता थँकफुली माझी फॅमिली बऱ्यापैकी सपोर्टिव्ह आहे, मी याच्यावर रिसर्च पण करत होते, मी आर्टिस्ट आहे, त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी सोप्या होऊन जातात. पण माझ्या डोक्यात असा विचार आला की हे करायला पाहिजे, आणि दिस टॉपिक इज समवॉट रिलेटिव्ह टू व्हॉट आय हॅव बीन रिसर्चिंग. सो ती रिसर्च कम्प्लीट करेपर्यंत त्याच्या शेवटच्या आस्पेक्टमध्ये मला हे फिक्स झालं होतं डोक्यात की हे कम्प्लीट होईल का नाही, तेव्हा मला आय वॉज नॉट शुअर, पण म्हटलं ठीक आहे करूया आपण, होईल तसं करूया, आणि थँकफुली झालं ते. पण तेव्हाच मी ठरवलं की आता मी कम्प्लीट केलंच आहे, आणि ह्याच्यातला माझा स्टडी आहे, तर आपण या कम्युनिटीला सपोर्ट करण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. कारण बरेचसे टॉपिक रिलेटिव्ह असतात बघ. जेव्हा तुम्ही सेल्फ इमेज म्हणता तेव्हा इट इज रिलेटेड टू युअर सायकोलॉजी, बरोबर, की मेन तुमची सायकोलॉजिकली तुम्ही फिट असाल तरच तुम्ही बाहेर छान दिसाल. म्हणजे तुझ्या उत्तराच्या दरम्यानच असं जाणवतंय, म्हणजे लगेच तो प्रश्न क्युरियस वाटला म्हणून विचारतो तुला थांबून, की ही एक फेज आहे, बरोबर, विडोहुड एक फेज आहे, आणि ही कोणावर कधी येईल यू नेव्हर नो. सो ती कशा पद्धतीने तुमच्या आयुष्याला कलाटणी देते, किंवा सगळा ड्रास्टिक चेंज होतं यामध्ये. बरोबर आहे. आता कारण तर तुला मी सांगितलं की का वाटलं मला. आता जेव्हा मी बोलता बोलले की पहिलं वर्ष जेव्हा तुमच्यावर ही वेळ येते, तर मी नेहमी उदाहरण देते की इन्शुरन्स एजंट आपल्याला सांगतात की तुमच्या आयुष्यात कधीही काही होऊ शकतं, ऍक्सिडेंट्स होऊ शकतात. तसंच आपल्या आयुष्याची पण काही शाश्वती नाही, आज आहे तर उद्या नाही. पण अजून पण एक गोष्ट मी नेहमीच सांगते की आपण त्या कम्फर्ट झोन मध्ये असतो, कारण आपली कामं विभागलेली असतात, यु नो, की काही गोष्टी तू करशील, काही गोष्टी मी करेन, मी हाऊस होल्ड बघीन, तू बाहेरचं बघ. आणि जेव्हा ती अचानक जाते व्यक्ती, तेव्हा सगळं तुमच्यावर येतं, आणि मग यू आर नॉट एबल टू फिगर आउट की मी कुठे कुठे लक्ष देऊ. म्हणजे या गोष्टी तर करायच्यात, आणि मग माणूस प्रचंड गोंधळून जातो. आणि जर तुमची कुठेही तिथे 1% सुद्धा मानसिकरित्या तयारी नसेल की असं झालं तर मग मी काय करू, तर तुमच्यासाठी ते खूप डिफिकल्ट जातं. म्हणजे एक तर भावनिक दृष्ट्या तर आहेच, पण इव्हन प्रॅक्टिकली सुद्धा तुम्हाला या सगळ्या गोष्टी फिगर आउट करायला प्रचंड त्रास होतो.
मग तुम्हाला गोंधळल्यासारखं होतं, कोणाची मदत घेऊ, कुठे जाऊ, कसं कॅरी आउट करू. हे हार्ड हिटिंग आहे खूप. आणि मग त्यातनं बाहेर पडायला तुम्हाला, अर्थात ते व्यक्तिसापेक्ष असतं, काही व्यक्ती फार प्रॅक्टिकल असतात त्यामुळे त्या करू शकतात, पण काही काही ज्या सायकोलॉजिकली खूप शेकी असतात किंवा वल्नरेबल असतात की त्यांना कळतच नाही की हाऊ शुड आय कम टू द टर्म्स, मी हे करू का, मी ते करू का, मी माझ्या इमोशनल ट्रॉमाला ऍड्रेस करू, माझी प्रॅक्टिकल कामं कशी करू, माझ्या फॉर्मॅलिटीज, माझे बँकचे रिलेटेड गोष्टी कशा करू. काही लोकांना तर माहितीच नसतं. इन केस ऑफ विडोज, जर नवरा गेला आणि बायका जर घरातलंच बघत असतील आणि बाहेरचं काही माहितीच नसेल, त्यांना तर काहीच फिगर आउट होत नाही की कुठे इन्व्हेस्ट केलंय, मी कुठच्या बँकेत जाऊ, आता त्याच्या नोकरीच्या नंतरच्या फॉर्मॅलिटीज मी कुठे सेट करू, डेथ सर्टिफिकेट कुठनं मिळवू. इथपासनं सगळे चॅलेंजेस असतात, कारण कधी लक्षच घातलेलं नसतं या गोष्टीत, कारण ते विभाजन केले असतं. आणि मग तो टर्निंग पॉइंट, मग यू टेक दॅट टर्निंग पॉइंट ॲज अ ॲसेट, किंवा तुमच्यातली हे सगळं करण्याची क्षमता एक्सप्लोअर करणं, यासाठी तुम्ही त्याच्याकडे बघताय का आता मी काय करू, म्हणजे हतबल होणं, नम होऊन जाता तुम्ही, तुम्हाला कळतच नाही पुढे काय करायचं. आणि मोस्ट ऑफ द केसेसमध्ये असं होतं, म्हणजे ऑल्दो नवरा गेलाय आणि अचानक असं वैधव्य आलं एखाद्या स्त्रीला, जरी ती वेल सेटल्ड असेल, वेल अर्निंग असेल ती बाई, तरी सुद्धा नाही कळत पटकन की काय करायचं. फास्ट डिसिजन घेणं, त्यातनं बाहेर येणं, हे पटकन कळत नाही. मग अशा वेळेला आपण असं चाचपडायला लागतो. आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला घरातली माणसं मदत करतील, मित्रमैत्रिणी मदत, पण किती काळ डिपेंडन्सी येते. आणि मग त्यातनं बाहेर येण्यासाठी तो वेळ लागतो, आणि तो टर्निंग पॉइंट जो तू म्हणलास ते. पण म्हणूनच मला असं वाटलं की ह्याची गरज आहे की ही कम्युनिटी जेव्हा असते ना, की आपल्यासारखेच अजून 25 इकडे आहेत, त्यांना आपण कधीही जाऊन अप्रोच होऊ शकतो, एकमेकांचे हात धरून पुढे जाऊ शकतो. या कम्युनिटीकडे मी येणारच आहे, मला त्याच्याबद्दल खूप आणखी जाणून घ्यायचं. पण त्याच्या आधी मला ना विचारायला आवडेल की आता आपण बघतो की आपण बातम्या सगळे बघतो, न्यूजपेपर वाचतो, किंवा एक काय म्हणतात, आजूबाजूला काय चाललंय हे आता लोकांना इझिली ते सोशल माध्यमांमुळे कळतं. त्यामुळे आपल्याला बऱ्याचदा बघतो की 3-4 दिवसाआड एखादी म्युच्युअली सेपरेट होणाऱ्यांची संख्या आहे. म्हणजे आता आपण इंडस्ट्रीमधनं बिलॉंग करतो, त्यामुळे आपल्याला खूप जास्त अभिनव येतो की लोक एकदम हसी खुशी बाजूला होतात, एखादा प्रोजेक्ट सोबत त्यानंतरही करतात. सो ते म्युच्युअली सेपरेशन असतं. पण याच धर्तीवरती जेव्हा असं होतं की एखाद्या व्यक्तीच्या मनाविरुद्ध सेपरेट व्हावं लागतं, किंवा घटस्फोट होतो मनाविरुद्ध, किंवा कौटुंबिक काही चॅलेंजेस येतात, त्याच्यामुळे सेपरेट व्हावं लागतं. त्या व्यक्तीच्या मनावरती होणारा आघात आणि हे म्युच्युअली सेपरेट होणाऱ्यांचं मन, याच्यामध्ये फरक कसा असतो? बघ, आता याच्यात 3 प्रकार आहेत. पहिला जो आपण डिस्कस केला, ज्याच्यामध्ये पार्टनर हयातच नाही, ओके, म्हणजे वैधव्य, त्यातून आलेलं एकाकीपण. दुसरं तू म्हणतोयस की म्युच्युअल सेपरेशन, ज्याच्यामध्ये दोघांचाही हा डिसिजन राहतो का मला तुझ्यासोबत नाही राहायचं बुवा, ओके, बट दे आर स्टील देअर, दे कॅन गो बॅक टू इच अदर जेव्हा त्यांना असं वाटेल की, कारण तो त्यांचा म्युच्युअल डिसिजन असतो की मला सेपरेट व्हायचंय, आम्ही एकत्र राहू शकत नाही. आणि तिसरा प्रकार जेव्हा तू म्हणतोस की इच्छेविरुद्ध लादला गेलेला, किंवा असं फार कमी होतं, म्हणजे हा तिसरा जो प्रकार आहे तो माझ्या तरी माहितीत फार कमी आहे की इच्छेविरुद्ध कोणी सेपरेट होतं, की एकाची इच्छा नाही आणि एकाला डिवोर्स हवाय म्हणून कोणी दिला. मोस्टली तर म्युच्युअल कन्सेंट घेऊन किंवा काउन्सिलिंग करूनच डिवोर्स हा घेतला जातो. पण तरी स्टील दॅट इज अगेन अ पॉसिबिलिटी. कौटुंबिक असू शकतं, काही असू शकतं. पण या दोघांमध्ये डिफरन्स आहे की जो मी तुला म्हटलं की पहिल्या ह्याच्यात की आता जी व्यक्ती होती ती हयातच नाही, म्हणजे आय कॅनॉट गो बॅक, ओके, इवन इफ आय फील की आता डिवोर्सच्या केसमध्ये काय होतं, जरी तुमचे मनभेद असले, ओके, मतभेद आणि मनभेद या 2 गोष्टी आहेत, ओके, मतभेद किंवा मनभेद या दोन्ही गोष्टी डिवोर्समध्ये होऊ शकतात, ओके, जे की पहिल्या केसमध्ये पॉसिबलच नाहीये. तरी तुमचे मनभेद किंवा मतभेद जरी असले, बट दॅट पर्सन इज स्टील देअर, ओके, तर तुम्ही त्या गोष्टीकडे जाऊ शकता. एखाद्या गोष्टीतलं तुम्हाला फिगर आउट होत नाहीये, तर ती व्यक्ती तिथे आहे की तुम्ही त्याला अप्रोच होऊ शकता, आणि मग तुम्ही काहीतरी म्युच्युअल असेल तरी सुद्धा एकमेकांचा सल्ला घेऊन तुम्ही ते सॉर्ट आउट करू शकता. सो देर इज स्टील अ पॉसिबिलिटी. हा एक फायदा सांगते. तोटा असा की तो तुम्ही स्वतः घेतलेला डिसिजन असतो, त्यामुळे तुम्ही त्याच्यासाठी कोणाला ब्लेम करू शकत नाही.
तुम्हाला सोशली सुद्धा फार सपोर्ट मिळेल अशी अपेक्षा तुम्ही ठेवू शकत नाही, कारण तुम्हीच घेतलेला डिसिजन आहे. यू हॅव टू फिगर आउट, इट इज युअर हे चॉईस असं असतं. त्यामुळे सोशली थोडे चॅलेंजेस डिवोर्सिंगना जास्ती असतात, जे पहिल्या केसमध्ये सिम्पथी मिळते की बाय आता गेला, आता काय ओके असं होऊ शकतं. पण वैधव्य असतं तेव्हा असं होतं की तुम्ही त्या म्हणजे ती व्यक्ती आता हयातच नाही, त्यामुळे आर्थिक बाबतीत जे की आता अगेन डिवोर्समध्ये पण ते डिवायडेड होऊ शकते रिस्पॉन्सिबिलिटी, की पोटगी असं आपण म्हणतो, किंवा एखादं लोन दोघांनी मिळून घेतलं असेल तर जरी डिवोर्स झाला तरी ऑन अ म्युच्युअल अंडरस्टँडिंग बेसिस तुम्ही ते सस्टेन करू शकता दोघांनी मिळून. सो तो आधार तिकडे असतो, देर इज अ स्कोप टू इट. वैधव्य असलं की तो स्कोपच नाही. म्हणजे एखादी मेन करतीच व्यक्ती गेली घरातली की तुमचं आर्थिक समीकरण सगळं कोलमडतं ना. मग मागे राहिलेल्या व्यक्तीला ते सगळे प्रॉब्लेम्स की आर्थिक मी आता कसं सस्टेन करू, लोन असेल तर ते मी कसं रिपे करू, किंवा मुलांना मी चांगलं भविष्य देऊ शकेन की नाही, कारण आता ती व्यक्ती हयातच नाही. त्यामुळे त्यातून येणारे जे बाकीचे सेकंडरी लॉसेस आहेत ते मी काय करू. आता लॉस ऑफ आयडेंटिटी दोन्हीकडे, डिवोर्समध्ये पण आहे आणि वैधव्यात पण आहे, की जिथे तुम्ही सिंगल होता. पण वैधव्यामध्ये या सगळ्या गोष्टी म्हणजे मेन आर्थिक मी म्हणेन, इमोशनल ट्रॉमा तर दोन्हीकडे असतोच. पण पहिल्या ह्याच्यात जसं मी म्हटलं की इट इज बाय युअर ओन चॉईस, आणि तिसऱ्या ह्याच्यात अगेन इन दॅट केस की ते तुम्हाला मनाविरुद्ध घ्यायला लागलेला डिसिजन आहे असं आहे. त्याच्यामध्ये पण इमोशनल ट्रॉमा हा असतो जास्ती करून. असे फरक आहेत, हे 3 त्याच्यात सेपरेट लेयर्स आहेत छोटे छोटे. पण विडोहुड मध्ये मी म्हणेन की चॅलेंजेस खूप जास्ती आहेत, कारण मेन आता मी परत लग्न करू शकेन का. कारण कसं असतं बघ, डिवोर्समध्ये ना तुम्ही कुठेतरी इथे प्रिपेअर्ड असता, कारण तो तुमचा डिसिजन असतो ना, की तुम्ही इमोशनली त्या व्यक्तीपासून दूर गेलेले असता. ओके, त्यामुळे तुम्हाला तितकं फर्म राहून त्याच्यावर डिसिजन घेऊन मग नंतर पुढे कॅरी आउट करणं हे थोडंसं तुमच्यावरच असतं, म्हणजे कारण तुम्हीच सगळं ठरवलेलं असतं. वैधव्यात तसं नसतं, की तुम्हाला तुमच्यावर नियतीने लादलेला निर्णय असतो ते. त्यामुळे तुम्ही त्या व्यक्तीशी कनेक्टेड जरी असाल, म्हणजे तुमचे खूप चांगलं चाललंय आणि अचानक ती व्यक्ती गेलीये, त्यामुळे मुळात ते जे इमोशनल कनेक्शन आहे त्यातूनच विड्रॉवल घेणं इथेच मेन चॅलेंज आहे. मग बाकीचे चॅलेंजेस तर आहेतच, सेकंडरी लॉस मी जे म्हटलं की फायनान्शियल वगैरे हे सगळं आहे. त्यातून परत जर मुलं असतील तर त्यांचं काय, मग त्यांना आपण तेवढं फायनान्शियली चांगला फ्युचर देऊ शकतो का, हे तर आहेच. पण मेन तुमचा त्या विषयावर वेगळा पॉडकास्ट वेगळा आहे. पण याच्यावर या पॉइंटला मला तर सुचतं असं की सिंगलहुड आणि विडोहुड याच्यामधला नेमका काय फरक आहे. तेच मी जे म्हटलं की सिंगलहुड हा आता डिपेंड्स, अनेक कारणांनी येऊ शकतो सिंगलहुड. जसं की म्हटलं की ते जर समजा लिव्ह इन मध्ये राहत आहेत आणि मग त्यांचे डिसअग्रीमेंट झाले म्हणून ते सेपरेट झाले, किंवा डिवोर्स हा एक येऊ शकतो, किंवा तू जे तिसरा पॉइंट मांडलास मगाशी की कोणाच्या प्रेशरमध्ये येऊन जर तुम्ही सेपरेट झाले, त्यातून आलेलं सिंगलहुड. हे 3 प्रकार येऊ शकतात मेनली ऍज पर माय अंडरस्टँडिंग. आणि विडोहुड मध्ये मी म्हटलं ना की तो राहतच नाही व्यक्ती, त्यामुळे तुम्हाला तुमच्यावर लादलं गेलं, नियतीने लादलं गेलेलं ते सिंगलहुड आहे. वेदर यू म्हणजे यू हॅव नो चॉईस, म्हणजे तर काय म्हणजे करूच शकत नाही त्याच्यामध्ये, आणि कोणाकडे कंप्लेंट पण करू शकत नाही तू, कोणाकडे यू कॅनॉट गो बॅक. सेकंड मॅरेज करायचं असेल तरी जो मी मगाशी मुद्दा म्हणला की इमोशनली तुम्ही त्या गेलेल्या व्यक्तीमध्येच इतके अडकलेले असतात, त्यामुळे तिथनं विड्रॉ होऊन तुम्ही परत नवीन रिलेशनशिपमध्ये जाल, हा पण मुद्दा तिथे जरा खूप काळानंतर येऊ शकतो असं मला वाटतं, की त्यातनं थोडी ती व्यक्ती बाहेर आलीये, मग आता तिला वाटतंय की आपल्याला सपोर्टची गरज आहेच, तर मग आय कॅन थिंक अबाउट द सेकंड मॅरेज. व्हेअरएज डिवोर्समध्ये तसं नाहीये. त्याच्यामध्ये तुमचं क्लिअर कट काय म्हणूया आपण, सायकोलॉजिकल अप्रुव्हल असतं त्याला, की आता माझं नाही जमत या व्यक्ती, आपण दूरच गेलेले असतो. त्यामुळे ते इथे फिक्स असतं की नाही, आय एम नो लॉंगर कन्सर्न की ती व्यक्ती काय करते. फक्त या गोष्टींसाठी आम्ही एकत्र येऊ, मुलं असतील तर मग मुलांसाठी आम्ही या गोष्टीसाठी एकत्र येऊ. अशा पण व्यक्ती आहेत ना, की ज्या काही व्यक्ती तर अशा पण असतात की ज्या डिवोर्स घेऊन लग्न झालंय, डिवोर्स नाही घेतलाय पण तरी सेपरेट राहत आहेत, काही कारणांमुळे डिसअग्रीमेंट आहे. सो ते एकत्र येतात, मुलांसाठी एकत्र येतात, मुलाचं लग्न असेल तर एकत्र येतात, पण ते एकत्र राहत नाहीत.
असंही असतं सिंगलहुड. सो इट इज बाय देअर ओन चॉईस. पण हा फरक मेन इमोशनल जो मी मगासपासून ज्याच्यावर एम्फसाइज करते की तो पॉइंट खूप महत्वाचा आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये कमी इमोशनल ट्रॉमा आहे असं माझं म्हणणं अजिबात नाही. म्हणजे मला असं अजिबात म्हणायचं नाही की डिवोर्समध्ये इमोशनली त्रास कमी होतो, असं नाहीये. कारण ते नातं असतं ना, कुठचंही नातं तोडताना त्रास हा होणारच आहे. पण देन अगेन यू कम टू दॅट लाईन की मला आता नाही राहायचंय, माझं ठरलंय आणि मग नंतर मी कंप्लेंट नाही करू शकत, हे आपल्याला कुठेतरी इथे माहिती असतं. त्यामुळे थोडंसं तुम्ही प्रॅक्टिकल अँगल घेऊन त्या बाबतीत विचार करू शकता व्हेन इट इज अ डिव्होर्स. ओके, व्हेअरॅज विडोहुड मध्ये तसं नाहीच, कारण तुम्हाला खूपच वेळ लागतो त्यातून. म्हणजे आता परत त्यांच्या मेमरीज, तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या त्यांच्या गोष्टी, तुम्ही एका घरात राहताय यार, तुमचं डेली रुटीन तुम्ही शेअर करताय, सगळ्या गोष्टी तुम्ही शेअर करताय, प्रत्येक ठिकाणी त्या माणसाच्या खुणा असणारच ना. तुम्ही किती ठिकाणाहून विड्रॉ होणार? एखादा स्पेशल दिवस किंवा एखादी स्पेशल आठवण, एखाद्या ठिकाणाला गेल्यानंतर तिथे येणाऱ्या आठवणी, कुठे कुठे विड्रॉवल देणार तुम्ही? सो इट इज मोर चॅलेंजिंग. मला ना एक प्रामुख्याने असं जाणवतं की ना, जे लोक हे पॉडकास्ट बघतात आता किंवा कोणाला शेअर करतात, रेफर करतात, किंवा असं वाटतं की याने हा पॉडकास्ट बघावा. सो समजा XYZ व्यक्ती आहे की ज्याला आपण हा पॉडकास्ट पाठवलाय किंवा त्याच्या जवळच्या व्यक्तीने पाठवलाय आणि ती आता ह्या फेज मधून जाते आणि त्यांना तुला कनेक्ट व्हायचंय, त्यांना ह्या सगळ्या आता गरजेच्या वाटतात गोष्टी, ज्यात आपण याच्याबद्दल बोललो, ज्या कम्युनिटी जी तू सुरू केली, जे शिवधनुष्य उचललंयस, सो त्यांना कनेक्ट व्हायचंय. सो काय त्याचं हे आहे? आता मुळात कनेक्ट कसं व्हायचं हे तर मी सांगेनच, पण कनेक्ट का व्हायचं? कारण मुळात मला सांगायला दुःख वाटतं ही गोष्ट की जेव्हा आय वॉज पासिंग थ्रू द फेज, आय सर्च फॉर सच कम्युनिटीज, आणि इंडियामध्ये अशा कम्युनिटी नाही आहेत. सॅड, म्हणजे इट इज व्हेरी सॅड. आणि मला जेवढे पॉडकास्ट मिळाले किंवा मला जेवढे टेड टॉक्स मिळाले ते सगळे US आहेत किंवा सगळे ऑस्ट्रेलियाचे आहेत, फॉरेनचे आहेत. तिथे तशा कम्युनिटी आहेत आणि आपल्याकडे तशा कम्युनिटीज नाही आहेत. सो बेसिकली असं बघून पॉडकास्ट वाटू शकतं की हा मी जाऊन यांना कन्सल्ट करतो, पण प्रॅक्टिकल लेवलला तुम्ही ह्या गोष्टी आता मी ज्या सांगणार आहे त्याच्यात तुम्ही बसता का मुळात, की त्याची का गरज आहे? ओके, आणि मग त्याच्यानंतर कसं कनेक्ट व्हायचं हे पण मी सांगते. आता जसं की मगाशी बोलता बोलता मी म्हटलं व्हॉट अबाउट मनी, सगळ्यात पहिला प्रश्न. इमोशनल राहू द्या, आपण जरा ते साईडला ठेवूया. ऑन द ग्राउंड लेवल प्रॅक्टिकॅलिटीज मध्ये व्हॉट अबाउट मनी, पैशाचं काय? जी व्यक्ती अर्न करत होती तीच आता गेलीये, बायको किंवा नवरा. कारण इट इज सपोर्टिव्ह नावडेज. आपल्या जनरेशनमध्ये बायको आणि नवरा दोघं मिळूनही घर चालवत असतात, किंवा नवरा गेलाय समजा, मग तर पूर्ण सगळंच कोलॅप्स होतं ना सगळं आर्थिक गणित. तर मग व्हॉट अबाउट मनी. नंतर दुसरा मुद्दा की मुलांचं काय, त्यांना मी पुढचं फ्युचर कसं देणार, त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये काही कॉम्प्रोमाइज होऊ शकतं का, हे दुसरं. त्याच्यानंतर जर मुलं नसतील आणि मला जर मुलं हवी असतील तर मग मी दुसरं लग्न केलं तर मला ती होतील नाही होतील, मग दुसरा मला जो व्यक्ती मिळणार आहे तो मला तितकाच सपोर्ट करणारा किंवा ज्याच्याशी माझं जमतंय, जो पार्टनर गेलाय तसाच मिळेल का नाही मिळेल, त्याच्याशी माझे काही डिसअग्रीमेंट होतील, त्यातून काही सेकंडरी सायकोलॉजिकल इश्यूज तयार होतील का, हा अजून एक मुद्दा. त्याच्यानंतर ज्या फन मोमेंट्स किंवा ज्या चांगल्या मोमेंट्स किंवा जे एनरिचमेंट आपल्याला मिळतं लग्न केल्यानंतर आपल्या पार्टनर कडून, ते मला मिळण्याची काय गॅरंटी आहे, काय अश्युरन्स आहे. मग मी ते सिंगल जर राहिले तर होऊ शकेल का, किंवा मी रिमॅरेज केलं तर होऊ शकेल का, हा अजून एक प्रश्न. त्याच्यानंतर ऑटो रिक्षा सिंड्रोम बद्दल मी बोलते बरेचदा. ऑटो रिक्षा सिंड्रोम म्हणजे जे आधीचे आमचे ग्रुप्स होते किंवा आधीचे आमचे जे कपल फ्रेंड्स आहेत ते मला पहिल्यासारखं ट्रीट करतील का, म्हणजे त्याच्यामध्ये सोशल किंवा पियर्सचा आस्पेक्ट आला. जे माझ्याच वयाचे आहेत किंवा माझ्या फॅमिलीमधले आहेत ते परत मला पहिल्यासारखं सोशल स्टेटस मला आता उरलं नाहीये, कारण माझी आयडेंटिटीच गेलीये ना. कारण माझा नवरा गेलाय किंवा माझी बायको गेलीये तरी पुरुषांना फार फरक नाही पडत, कारण मी जसं म्हणते की त्यांच्या भारतीय कल्चरमध्ये सोशली त्यांना फारसा फरक पडत नाही. म्हणजे दे कॅन अटेंड द गॅदरिंग्स, त्यांचं मिस्टरच राहतं, श्रीच राहतं, तसं बायकांचं होत नाही. मग तो एक सोशल अँगल. मग त्याला मी कसं फेस करू? ऑटो रिक्षा सिंड्रोम मध्ये कपल आहे, मग त्यांच्याबरोबर मी एकटी जाऊ का? तिसरं चाक जसं चालतं तसं ते दोघं चालतात आणि मी एकटी चालते, मग ते मला कसं फील होईल, मला ते सस्टेन करता येईल का? त्याच्यानंतर सेक्शुअल लाईफ बद्दल
याबद्दल तर आपल्याकडे ओपनली बोललंच नाही जात, आता थोडं बोललं जाते, पण त्या रिक्वायरमेंट असतात तरुण वयात, राईट? सो मग ते मी परत कसं सस्टेन करू? असू शकतात एखाद्या बाईला किंवा एखाद्या पुरुषाला ती रिक्वायरमेंट, मग त्याच्यासाठी मी काय करू? मग त्यातून येणारे अजून प्रॉब्लेम्स, ह्या सगळ्या गोष्टी किंवा अशा तत्सम बऱ्याच गोष्टी आहेत, मी आता काही प्रामुख्याने ज्या आहेत त्या सांगितल्या, ह्याच्यात तुम्ही बसताय तर डेफिनेटली यू कॅन कम टू मी. माझी स्वयं एक्सप्लोअर सेल्फ .in नावाची वेबसाईट आहे, त्याच्यावर सगळीच माहिती दिलेली आहे. या प्रत्येक प्रॉब्लेम बद्दल त्याच्यात ऍड्रेस केलं गेलेलं आहे थोडं थोडं. तर त्याच्यात तुम्ही कुठे बसता, विच चॅलेंज आर यू फेसिंग, हे तुम्ही बघा. फॉर्म आहे, कॉन्टॅक्ट नंबर आहे, ईमेल आहे, त्याच्या थ्रू तुम्ही फॉर्म भरून कनेक्ट होऊ शकता. आणि फर्स्ट 20 मिनिट्स नावाचा एक माझा राऊंड असतो. वेन द पर्सन कनेक्ट्स, डायरेक्टली आपण तुम्ही या कन्सल्टेशन असं नाही करत, त्याची बॅकग्राऊंड काय. सो मिनिमम 20 मिनिट्स टाइम मी देते समोरच्याला समजून घेण्यासाठी की त्याची बॅकग्राऊंड काय आहे, त्याचे चॅलेंजेस काय आहेत, ते ह्याच्यात कुठे बसतायत का, त्याला कशा पद्धतीने आपण हिलिंग देऊ शकतो किंवा कशा पद्धतीने त्याला आपण आपल्या कम्युनिटीचा भाग करून घेऊ शकतो, हे सगळं मी आधी त्याचा सर्वे करते किंवा जाणून घेते. मग त्यांना 1-on-1 कन्सल्टेशन देते. देन दे आर द पार्ट ऑफ द कम्युनिटी. काही लोक तर असं विचारतात की आम्ही या कम्युनिटीला कसं जॉईन करू, म्हणजे दे फील लाईक की हा कुठचा तरी ग्रुप आहे आणि जसं व्हॉट्सअप ग्रुप असतो किंवा जसा एखादा फेसबुक ग्रुप असतो तसा ऑनलाईन एखादा ग्रुप आहे ज्याला आम्ही जॉईन होऊ शकतो. तर हे तसं नाहीये. कन्सल्टेशन घेतल्यानंतर त्या कन्सल्टेशन टीम मध्ये समजा सेशन घेते मी, त्याच्यामध्ये डेस्टिनेशन वर्कशॉप्स पण असतात माझे, जे कोकणातल्या माझ्या फार्म हाऊसवर मी घेते, दादरला घेते, ठाण्यात घेते, डोंबिवलीत अजून सुरुवात नाही केली आहे, बट आय एम प्लॅनिंग टू. तर त्याच्यात 5च लोक असतात. त्या 5 लोकांची एक स्मॉल कम्युनिटी असते. अँड देन दे लेटर कनेक्ट टू द अदर कम्युनिटीज, म्हणजे ज्यांचे ऑलरेडी 5-5 लोकांचे वर्कशॉप झालेत, अशी ती मोठी कम्युनिटी तयार होते. सो इट इज नॉट लाईक अ व्हॉट्सअप ग्रुप की जिथे जाऊन मी जॉईन होईन आणि मला माझ्या प्रॉब्लेम्सचे सोल्युशन्स मिळतील, असं नाही आहे ते. इट इज अ प्रॉपर कन्सल्टेशन जे 2-3 दिवसाचं कमीत कमी असतं. खरं तर हे इतके मोठे प्रॉब्लेम आहेत की जे त्याचे किती सेटिंग्स तुम्ही घेतलेत अंटिल यू कम आउट ऑफ इट, तर ते खरंच प्रत्येकाला लागणारा वेळ कमी आहे. कोणाला 3 सेशन्स मध्ये होऊन जाईल की मला काय करायचं, ऍटलीस्ट एक नेव्हिगेशन तरी मिळतं ना, कोणाला नाही कळणार. सो व्यक्ती सापेक्ष, कोणाचे मध्ये वर्कआउट कसं होते ते व्यक्ती सापेक्ष, त्यामुळे ते कनेक्ट मध्ये राहावंच लागतं. बट ही कम्युनिटी म्हणजे ही कन्सल्टेशन घेतलेल्यांची कम्युनिटी आहे, ज्यांना कुठचा ना कुठचा प्रॉब्लेम यातला आहे. कोणी आर्थिकदृष्ट्या सबळ आहे, कोणी वीक आहे, कोणी भावनिक दृष्ट्या सबळ आहे, कोणी खूपच वल्नरेबल आहे. सो दे सपोर्ट इच अदर. जसं मी म्हणते नेहमी की आपल्यासारखे कोणतरी आहेत जे आपल्यासारखेच चॅलेंजेस प्रोबॅबली फेस करतायत, अशीच सगळी लोक इकडे आहेत. त्यामुळे मी काही सांगितलं तरी मला कोणी ते जज नाही करणार. ऍटलीस्ट मला माझ्या प्रॉब्लेमचं 100% सोल्युशन नाही मिळालं तरी मला एक नेव्हिगेशन मिळेल की मी ह्यातनं कसा मार्ग काढू, ह्याचं मला काहीतरी एक सोल्युशन इथे मिळू शकतं. सो ती ही कम्युनिटी आहे जी आफ्टर कन्सल्टेशन तुम्ही त्याच्यात येऊ शकता, कारण मग तुम्हाला विस्तृत प्रकारे तुमचे प्रॉब्लेम्स तिथे डिस्कस करता 1-to-1 होतील. मी शेवटच्या प्रश्नाकडे यायच्या आधी प्रेक्षकांना तेच सांगेल की ज्या पद्धतीने कम्युनिटीचे किंवा काही वेबसाईट आहे त्यांची, तर त्याचं मी प्रॉपर डिस्क्रिप्शन मध्ये या व्हिडिओच्या खाली दिलेलं आहे. सो तुम्हाला त्यांच्यापर्यंत रीच होण्यासाठी खूप इझिली पडेल, किंवा तुम्ही मला पण डायरेक्ट DM करू शकता किंवा आमच्या कमेंट्समध्ये पण तुम्ही त्यांच्याशी कनेक्ट होण्यासाठी सांगू शकता. आम्ही संपर्क नक्कीच करून देऊ. माझा शेवटचा प्रश्न असा होता की तो पॉझिटिव्ह इमेज मॅनेजमेंट आणि ट्रान्सफॉर्मेशन याच्यावरती तू स्पेशली काम करते या सगळ्या कम्युनिटीच्या दरम्यान, प्रोसेसच्या दरम्यान. सो ते नेमकं थोडक्यात आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. तो मुळातला माझा सब्जेक्ट तो आहे, जे मी तुला अगदी सुरुवातीला सांगितलं आपण बोलत असताना. सो पॉझिटिव्ह सेल्फ मॅनेजमेंट अँड पॉझिटिव्ह सेल्फ इमेज मॅनेजमेंट आणि ट्रान्सफॉर्मेशन आणि वर्क लाईफ बॅलन्स हा मुळात विषय आहे. सो याच्यामध्ये सकारात्मक स्वयंप्रतिमा म्हणजे काय, तर मी मला स्वतःला सकारात्मकरित्या सर्व अंगाने एक परिपूर्ण आणि चांगली व्यक्ती कशी बनवू शकते. सो ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी येतात. मग त्याच्यात भावनिक पण येतात, सायकोलॉजिकल पण येतात. त्याचाही अभ्यास मला करावाच लागला होता, कारण इट इज अ रिसर्च की तुम्ही ठोकताळे बांधून किंवा तुमच्या अनुभवातनं ह्याच्यावर रिसर्च नाही करू शकत. त्याचं प्रॉपर
तुम्हाला शिक्षण घ्यावं लागतं. सो त्याचा रिसर्च तर करावाच लागला. आणि बाकीच्या प्रेझेंटेशन रिलेटेड गोष्टी, कारण प्रतिमा म्हटलं ना किंवा तुमची एक इमेज जेव्हा तुम्ही सेट करता तेव्हा त्याला 2 अँगल असतात. मग ती आंतरप्रतिमा असते, म्हणजे ऑल रिलेटेड टू युअर इमोशनल आणि मेंटल वेलबिंग, आणि एक बाह्य प्रतिमा असते, आउटर इमेज, ज्याच्यामध्ये तुम्ही कसे दिसता, तुम्हाला काय सूट होतं, तुम्ही कुठच्या प्रकारचे कपडे घातले पाहिजे, तुम्हाला तुमचं प्रेझेंटेशन कसं असलं पाहिजे. की फॉर एक्झाम्पल एक डॉक्टर आहे म्हटल्यावर त्याची एक इमेज आपल्या इथे फिट असते, किंवा एखादा प्रोफेसर आहे असं म्हटलं की त्याची एक फिट असते ना, म्हणजे आपल्याला असाच असेल कदाचित असं भेटायला येणाऱ्या व्यक्ती. सो तुमचा अपिअरन्स, तुमची बॉडी लँग्वेज, तुम्ही कसं कम्युनिकेट करता, या सगळ्या गोष्टी तुमच्या बाह्य प्रतिमेत येत असतात, ज्याच्यामध्ये पहिल्या काही वेळात तुमच्याकडे बघून एखाद्या व्यक्तीला तुमच्याबद्दल मत निर्माण होतं की ही व्यक्ती अशी असेल. त्याचे सगळे ऍस्पेक्ट्स हे बाह्य प्रतिमेत येतात. तर आपण म्हणतो की स्वप्रतिमा या विषयावरती होतो, तर ती एक्झॅक्ट प्रत्येकाच्या आयुष्यावरती कशी ती काम करते. जसं आपल्या कम्युनिटीमध्ये आले, त्यांचे येतानाचे प्रॉब्लेम्स काहीतरी वेगळी, त्यांची इंटेन्सिटी वेगळी असू शकते, आणि मग आपल्या इथे कम्युनिटीमध्ये आल्यानंतर आपण त्याच्यावरती कशा पद्धतीने काम करतो. बघ, आता हे 2 वेगळे टॉपिक आहेत, पूर्णपणे वेगळे टॉपिक आहेत. जरी ते इंटरलिंक्ड असले तरी सुद्धा ते वेगळे आहेत असं मी म्हणेन. कारण जो पहिल्यांदा मी पॉडकास्ट ओपन केला तेव्हा जे सांगितलं की माझा रिसर्चचा सब्जेक्ट काय आहे, तर पॉझिटिव्ह अँड होलिस्टिक अप्रोच टू पॉझिटिव्ह सेल्फ इमेज मॅनेजमेंट अँड वर्क लाईफ बॅलन्स, हे सगळ्यांनाच ऍप्लिकेबल असतं. त्याच्याशी विडोहुडचा काही संबंध नाही, ते सगळ्यांनाच ऍप्लिकेबल असतं. कारण प्रत्येक व्यक्तीची एक इमेज बनायला त्याच्यात 2 गोष्टींचा अंतर्भाव असतो. एक तर ते तू कशा प्रकारे स्वतःला प्रेझेंट करतात, म्हणजे तुमची बाह्य प्रतिमा, आउटर अपिअरन्स, ज्याच्यात भरपूर युट्यूबर्स पण आजकाल काय काय करत असतात की तुम्ही असं स्वतःला प्रेझेंट करत असत, त्याच्यावर तर भरपूर डेटा तुम्हाला मिळेल, तुम्ही सेल्फ स्टडी पण करू शकता. बट स्टील देर आर मेनी आस्पेक्ट्स विच आर नॉट टॉट ऑनलाईन. सो उदाहरणच द्यायचं झालं तर क्लॉथ क्लस्टरिंग किंवा वॉर्डरोब मॅनेजमेंट, असे पण काही काही विषय त्याचे असतात की तुम्ही शॉपिंग कसं करायला पाहिजे, खूप खूप एक मायक्रो लेवलला असतं. सो आउटर अपिअरन्स म्हणजे एक व्यक्ती समजा डॉक्टर आहे तर ती अशीच दिसणार असं आपल्या डोक्यात फिक्स असतं. एक आर्मी मॅन आहे तर तो असाच दिसणार. तुमची बाह्य प्रतिमा, मग तुम्ही कुठच्याही प्रोफेशनचे असा, सगळ्यांनाच चांगलं दिसायला आणि प्रेझेंटेशन चांगलं असणं गरजेचंच आहे. सो इट इज ऍप्लिकेबल टू एव्हरीबडी. मग आता बाह्य प्रतिमेमध्ये फक्त काय तुम्ही काय कपडे घालता, तुमची हेअरस्टाईल काय, एवढंच येतं का? तर नाही. तुमची बॉडी लँग्वेज, तुम्ही कसे बोलता, तुम्ही कसे बसता, तुमचं नॉलेज किती आहे, तुम्ही ते कसं प्रेझेंट करता, या सगळ्या गोष्टी पण येतात. हा झाला एक भाग. ओके, हा मेनली आहे तो विच इज फॉर एव्हरीबडी. आता येऊया आंतरप्रतिमेकडे, म्हणजे इनर इमेज. इनर इमेज मध्ये इमोशनल वेलबिंग, मेंटल हेल्थ, हायजीन, व्हॉइस किंवा कम्युनिकेशन हे दोन्हीकडे येतं, आणि बॉडी लँग्वेज हे पण दोन्हीकडे येतं. कारण मुळात तुमची जर मानसिक स्थिती जर ठीक नसेल तर ते तुमच्या बॉडी लँग्वेजमधनं कळतंच ना. सो हे दोन्हीकडे येणारे टॉपिक्स आहेत. किंवा तुमच्या आवाजाचा पेस, तुम्ही बोलता कसं, हे सगळं तुमच्या विचार, म्हणजे इकडे काहीतरी वेगळं चाललंय आणि इकडे काहीतरी वेगळं असं होत नाही. डलनेस कळतंच, लगेचच कळतं की काहीतरी गडबड आहे, कुछ तो दिखाने के दात अलग है और ऍक्च्युअल अलग आहे. तर हे दोन्हीकडे येतं. तर ते इनर इमेज किंवा जी आंतरप्रतिमा असेल त्याच्यावर मेन काम करणं, आणि मग त्या अनुषंगाने तू जो विषय आता आपण ज्याच्यावर इतका वेळ बोलतोय हा त्याला रिलेटेड असलेला टॉपिक आहे की तुमचं इमोशनल वेलबिंग. ओके, मग तुम्हाला तो सपोर्ट किंवा तुम्हाला त्याच्यातनं बाहेर पडण्यासाठी जी काही मेजर्स करावे लागतात, मग ही नॉर्मल लोकांसाठी पण आहेत, आणि विडो आणि यंग विडोज आणि विडोअर्ससाठी त्याचं वेगळं कन्सल्टेशन आहे. मुळात कन्सल्टेशन ह्याचा अर्थ गोल ओरिएंटेड गोष्ट जी अचीव करण्यासाठी जे केलं जातं ते, आणि काउन्सिलिंग विच इज फॉर एव्हरीवन. सो मुळात इथे पण डिफरन्स आहे की मी नेहमीच सांगते काउन्सिलिंग आणि कन्सल्टेशन हे एक नाहीये बरं का, हे वेगळं आहे. कन्सल्टेशन हे नेहमी एका स्पेसिफिक ग्रुपसाठी असतं, एक स्पेसिफिक गोल अचीव करण्यासाठी असतं. तर मग आपल्या कन्सल्टेशन मध्ये काय आहे, विडो किंवा विडोअरमध्ये तरुण वयात वैधव्य आलेले लोक आणि त्यातून येणारे प्रॉब्लेम्स सगळ्याच प्रकारचे, पण जास्ती करून इमोशनल. बरोबर, कारण तुम्ही इमोशनली साऊंड असलात की बाकीचं तुमचं सगळं सॉर्ट आउट होऊ शकतं. सो आपला गोल काय आहे, त्यांना सक्षम करणं. कसं सक्षम करणं? इमोशनली सक्षम करणं, त्यांना एक आधार देणं, अशी कम्युनिटी तयार करणं,
हा आपला कन्सल्टेशन गोल. ओके, व्हेअरएज काउन्सिलिंगमध्ये देर आर एन नंबर ऑफ प्रॉब्लेम्स, की कोणाला माझ्या दिसण्यावरनं मी अशीच दिसते म्हणून एन्झायटी आहे, कोणाला न्यूनगंड आहे. सो काउन्सिलिंगमध्ये एकदम खूप ब्रॉड स्पेक्ट्रम आहे, ज्याचे स्पेशलिस्ट असतात, सायकोलॉजिस्ट असतात, सायकोथेरपिस्ट असतात. सो तो एक मोठा वेगळा आस्पेक्ट आहे. वी आर नॉट डीलिंग विथ दॅट. We are not dealing with the counseling part, we are dealing with the consultation part. So inner आणि outer याचे जेनरिक वर्कशॉप लोक घेऊ शकतात, की ज्याच्यामध्ये हे 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 मुद्दे आहेत. त्यांना एक नेव्हिगेशन मिळतं. म्हणजे तुम्ही एका ठिकाणी बसलायत, रस्ता कुठे जातो माहिती नाही, तर ऍटलिस्ट वी कॅन गाईड देम थ्रू द राईट पाथ. ओके, एक नेव्हिगेशन आपण देऊ शकतो, की तुम्ही या रस्त्यावर चाला, हा रस्ता इकडे जातो, हे आपण त्यांना सांगू शकतो. सो पॉझिटिव्ह सेल्फ इमेज मॅनेजमेंट, सकारात्मक स्वयंप्रतिमा, त्याचं मॅनेजमेंट आणि ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे नंतर त्याच्यात होणारे बदल, त्याच्यात हेच सगळे, की आउटर इमेजचा पार्ट कव्हर करतो आपण आणि इनर इमेजचा पार्ट. आता इनर इमेजचा पार्ट आणि त्यातून पण त्याच्यात येणारे जर आपल्याकडे व्हिडिओ आणि व्हिडिओज असतील तर त्यांचं कन्सल्टेशन वेगळं आहे. असं हे सगळं आहे. सो नॉर्मल वर्कशॉप्स पण होतात जी सकारात्मक स्वयंप्रतिमेवर असतात, which is open to all. Everyone can come आणि काय प्रॉब्लेम आहेत ते डिस्कस करू शकतात, जे जेनरिक असतात. आणि कन्सल्टेशन गोल ओरिएंटेड, जे आपण फक्त आणि फक्त तरुण वयात ज्यांना वैधव्य आलंय असे तरुण आणि तरुणी त्यांनाच देतो. आणि आपली कम्युनिटी पण फक्त त्यांच्यासाठीच आहे. प्रेक्षकांना सांगू इच्छितो आणि मुळात मेगा विश्वास तुम्हाला मी सांगू इच्छितो की डू ओरिजिनल्सच्या माध्यमातून, माझ्या माध्यमातून आणि जे काही माझे प्रेक्षक वर्ग आहेत त्यांच्या माध्यमातून तुम्हाला तुम्ही जे कार्य हाती घेतले किंवा शिवधनुष्य जे तू हाती घेतलेस त्याच्यासाठी खूप शुभेच्छाच म्हणाव्या लागतील. आणि कुठे काही आमची हेल्प कुठे वाटेल तिथे आम्ही नक्कीच तुझ्या सोबत आहोत. आणि प्रेक्षकांसाठी असं आहे की बऱ्याचदा असं होतं की आपण जिथे कामाला जातो, ऑफिसला जातो किंवा सोसायटीत राहतो ना, आपल्या आजूबाजूला बरेचसे असे लोक असतात की या विषयावरती बोलणं टाळतात किंवा ना एक त्यांच्या मनामध्ये न्यूनगंड तयार झालेला असतो की यार मी कसं जाऊ यांच्याबरोबर, आता माझ्याबरोबर आत्ताच असं असं झालंय, 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालंय, मग मला लोक काय म्हणतील, असे न्यूनगंड असणारी लोक बरीचशी आजूबाजूला असतात. सो तुम्ही स्वतः जर तिथे हेल्पलेस तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही अशा कम्युनिटीमध्ये त्यांना जोडून ऍटलिस्ट तुम्ही त्यांना तिथपर्यंत रिच आउट नक्की करू शकता, जेणेकरून त्यांच्या आयुष्याला खूप चांगली सकारात्मक कलाटणी मिळेल आणि एक कुठेतरी एक चांगलं काम सत्कारने आपल्या हातून लागेल असं मला वाटतंय. तुम्हाला ही चर्चा कशी वाटली आणि याच्यामध्ये आणखी तुम्हाला इन डिटेल कसली माहिती हवी आहे हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही आयदर तुमचं डायरेक्ट कनेक्ट करून देऊ किंवा मग त्या विषयावरती एक वेगळा आणखी विषय घेऊन पॉडकास्ट आम्ही नक्कीच करू. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद.